नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो आता क्षणाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की कल्याणजवळील पत्री पुलाजवळ आज सकाळी ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रॅकची दुरुस्ती केली, मात्र या प्रकाराचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. डाऊन जलद मार्गावरील वाहतूक पूर्वपदावरती आली असली तरी सकाळच्या या घोळामुळे प्रवाशांचे हाल झालेत. डाऊन मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू असून चाकरमान्यांना ऑफिस गाठण्याला उशीर होतोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या बरोबर. गणेश, नेमका काय तांत्रिक बिघाड झाला होता? विशाल, कल्याणजवळ 6 ते 6:30च्या दरम्यान सकाळी ट्रॅकला तडा गेला होता आणि तिथल्या लाईनमनच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल ट्रेन थांबवण्यात आली. त्याच्यामुळे मोठा जो अनर्थ होता तो टळला लाईनमनच्या सतर्कतेमुळे. मात्र अवघ्या अर्ध्या तासामध्ये रेल्वे प्रशासनानं हा तडा गेलेला रेल्वे ट्रॅक दुरुस्त केला. मात्र त्याचा परिणाम जो आहे तो रेल्वेच्या वेळापत्रकावर झालेला आहे. सकाळची वेळ आहे, ऑफिसला जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे प्रत्येक स्थानकावर. त्याच्यामुळे कल्याण, बदलापूर, डोंबिवली किंवा कर्जत, कसारा इथले जे प्रवासी आहेत ते ताटकळत आहेत. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आता लोकल उशिराने धावतायत आणि त्याचा नाहक त्रास या रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतोय. आता हे रेल्वेचं कोलमडलेलं वेळापत्रक किती वेळानं पूर्वपदावर येईल हे अजूनही माहिती नाहीये. मात्र रेल्वे प्रशासनाकडून अजूनही स्टेशनवर घोषणा केली जात नाहीये की लोकल ट्रेन कशामुळे उशिरा आहेत आणि त्याच्यामुळे प्रवाशांमध्ये जरा नाराजी दिसते. विशाल, सकाळी ऑफिसला जाण्याची घाईची ही सगळी वेळ आणि त्यामध्ये हे वेळापत्रक जे ते कोलमडलेलं आहे. साधारण जर आपण लक्षात घेतलं तर धीम्या आणि जलद मार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरळीत व्हायला किती वेळ लागेल याबद्दल काही सांगता येईल का? मध्य रेल्वेने अजून त्याबाबत काही स्पष्टता केलेली नाहीये विशाल. मात्र एक 11 वाजेपर्यंत जे रेल्वेचं वेळापत्रक आहे ते पूर्वपदावर येईल अशी माहिती, अंदाज असा व्यक्त केला गेलाय रेल्वे प्रशासनाकडनं. मात्र ठोस अशी कोणतीही माहिती दिली गेलेली नाहीये. मात्र सकाळची वेळ असल्यानं प्रवाशांची प्रत्येक स्थानकावर गर्दी आहे. प्रत्येकाला मुंबई किंवा ठाण्याच्या दिशेने जाण्याची घाई आहे कामाला आणि त्याच्यामुळे रेल्वे प्रवासी म्हणतायत की निदान आम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर माहिती जरी दिली पाहिजे की या ट्रेन ज्या उशिराने धावतात त्याचं कारण काय आहे. विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे डाऊन मार्गावरची धीम्या आणि जलद मार्गावरच्या ज्या लोकलचं वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं आहे. मुंबईकरांना मात्र आता ऑफिसला जायला उशीर होतोय. आता पुढली ब्रेकिंग न्यूज आहे ती गुजरातमधील सरकारी बस चालकाचा तोल सुटून बस रस्त्यालगत असलेल्या दुकानावरती आदळली. दरम्यान 3 जणांचा या प्रकारात मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झालेत. या धडकेत 6 रिक्षा, 2 कार, 2 दुचाकी आणि 5 दुकानांचं मोठं नुकसान झालं. आणि त्याची दृश्य आपण बघूयात. त्याची दृश्य आपल्या हाती आलेली आहेत. बघा, हे CCTV फुटेज बघा. कशा प्रकारे या चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि थेट तो रस्ता सोडून पहिले एका मालवाहू रिक्षावरती, त्याच्यानंतर तिथे उभे असलेल्या 2 रिक्षांवरती जाऊन तो आदळला आणि थेट मग तिथे बाजूला असलेल्या दुकानावरती जाऊन आदळलेला आहे. कच्छमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. दुर्दैवाने यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी झालेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहे. प्रशांत, बस वेगात होती, चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यासारखं वाटतंय, असंच काही घडलंय का? बरोबर आहे विशाल. जर बघितलं आपण गुजरातमधील सरकारी बस चालकाचा तोल जो आहे, तो नियंत्रण आहे ते सुटून ते बस रस्त्यालगत असलेल्या दुकानावर थेट आदळलेली आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर या अपघातामध्ये साधारणतः 3 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 8 जण जखमी झालेले आहे. आणि सोबतच जर बघितलं ही जी बस आहे ही गुजरातच्या सरकारी बस आहे, गुजरात परिवहन मंडळाची बस आहे. आणि यामध्ये जर बघितलं आपण 8 जण जखमी झालेले आहेत. आणि या धडकेमध्ये ही एवढी जोरदार धडक होती की यामध्ये 6 रिक्षा, 2 कार, 2 दुचाकी आणि 5 दुकानांचं जबरदस्त नुकसान झालेलं आहे. त्यामुळे कशामुळे नियंत्रण सुटलं याची आता चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की सरकारी बस चालकाचा तोल सुटल्यामुळे, नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यालगतच्या दुकानावरती ही बस आदळली आहे आणि यात दुर्दैवी 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. ही दृश्यच बरंच काही सांगून जातात. या दृश्यामध्ये नेमकं काय घडलं हे आपण बघू शकतो. अपघात भीषण होता. 3 जणांचा यामध्ये मृत्यू झाला, 8 जण गंभीर जखमी आहेत. आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही स्पेशल रिपोर्ट.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याला भाजपनं मिशन बीएमसीच्या उद्देशाने एक वेगळं महत्त्व देखील दिलंय। त्याच मिशनचा एक भाग म्हणून सोमवारी दस्तूरखुद्द अमित शहांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कानमंत्र देखील दिला। पाहुयात भाजपचं मिशन 150। भाजपचं मिशन बीएमसी, 150 जागा जिंकण्याचं टार्गेट, भाजपचाच महापौर होणार, बीएमसीवर वर्चस्व राखा, शहांचा नगरसेवकांना कानमंत्र। राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं मुंबई मनपावर आपला झेंडा फडकवून सत्ता हस्तगत करण्याचं पहिलं उद्दिष्ट ठेवलंय आणि त्या दिशेनं भाजपनं आपलं मिशन बीएमसी हाती घेतलंय। यासाठी भाजपकडून गणेशोत्सवाचं अचूक टायमिंग देखील साधण्यात आलंय। त्याचा श्रीगणेशा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यानं करत एक प्रकारे बीएमसी निवडणुकीचं अप्रत्यक्ष बिगुल फुंकलंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये। तब्बल महिनाभर आधीपासूनच शहांच्या दौऱ्याचा भाजपकडून प्रचार आणि प्रसार केला गेला। ठरल्याप्रमाणे 5 सप्टेंबर रोजी अमित शहा मुंबईत डेरे दाखल झाले। त्यांनी मराठी ट्विट करत मराठी आणि मुंबईला साथ घालण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसह संवाद साधला। त्यानंतर शहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। दर्शनाच्या वेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते। येत्या काही दिवसात मुंबई मनपासह राज्यातील इतर 11 मनपा निवडणुका देखील पार पडण्याची शक्यता आहे। त्याचाच एक भाग म्हणून अमित शहांनी मेघदूतवर भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीत आजी माजी नगरसेवकांसह तब्बल 200 पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्या बैठकीत मिशन बीएमसीसाठी शहांनी त्यांना कानमंत्र देखील दिला। येत्या 4-5 महिन्यात मुंबई मनपाचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। भाजप शिंदे गटासाठी बीएमसी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे। ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता बीएमसी हे त्यांचं लक्ष आहे। बीएमसीचं वार्षिक बजेट 50,000 कोटीहून अधिक आहे। गेल्या 25 वर्षापासून बीएमसीवर शिवसेनेची सत्ता आहे। बीएमसीवरील सत्ता म्हणजे शिवसेनेची ताकद। 40 आमदार फुटीनंतर बीएमसी हातची गेल्यास शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे। मुंबईसह गुजराती उत्तर भारतीय मतदार मिळवण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे। केंद्रीय सरकारच्या ज्या योजना आहेत ज्यांचा लोकांना कसा उपयोग आहे तो लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजे अशी ती समग्र चर्चा आहे। आणि राहिला प्रश्न महानगरपालिकेचा, हे तर आम्ही आधीच सांगितलेलं आहे की येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीचीच असणार। लोकशाहीमध्ये जनता ही सगळ्यात महत्त्वाची असते। विकत घेऊन आणि दबावतंत्र वापरून महाराष्ट्राची आमदार आणि अनेक लोकांना दबाव आणून तोडण्याचं काम ते केलं गेलेलं होतं, हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा उत्सव साजरा करायला आता अमित शहा इथं आलेले आहेत। त्यांनी उत्सव साजरा करावा, पण लोकशाहीमध्ये जनता ही मोठी असते आणि जनतेचा निर्णय हा सगळ्यात मोठा असतो, हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे केंद्रात आणि राज्यात ईडीचं भाजपप्रणीत सरकार असंविधानिक सरकार आणून त्याचा गौरव ते करायला आले असतील तर तो त्यांचा प्रश्न। याच मिशनचा एक भाग म्हणून अमित शहांनी वर्षा निवासस्थानी भेट दिली। त्यावेळी शिंदे गटाचे काही खासदारही उपस्थित होते। भाजपनं बीएमसी 150 नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवण्याचं लक्ष ठेवलं असलं तरी देखील त्यांना गेल्या 25 वर्षापासून बीएमसीवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेचं कडवं आव्हान असणार आहे। यासाठी कंबर कसून भाजप कामाला लागली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईत शिंदे गटाची त्यांना साथ असल्यानं मिशन बीएमसी हे आवाक्यात वाटू लागलंय। मात्र मतदार राजा नेमकं कुणाच्या पारड्यात आपलं अनमोल मत टाकेल हे तर येणारा काळ ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप मिशन 150ची घोषणा करून शिवसेनेला त्यांनी आव्हान दिलंय। आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती रंगतदार होणार आहे। मात्र भाजप शिंदे गट युतीमध्ये मनसेची एंट्री होणार का आणि शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या साथीनं मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार का, यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे। बीएमसी निवडणुकीत कुणाची सरशी?
शिवसेना बीएमसीतली सत्ता राखणार? भाजपचा झेंडा बीएमसीवर फडकणार? आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ख्याती आहे. या महापालिकेचा अर्थसंकल्प देशातील अनेक छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षा मोठा आहे. यंदा बीएमसीनं तब्बल 45,949 कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. त्यावरून तुम्हाला मुंबई महापालिकेच्या आर्थिक उलाढालीची कल्पना आली असेल. म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्ष देशाच्या आर्थिक राजधानीवरील महापालिकेवर सत्ता गाजवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत प्रयत्नशील असतो. खरं तर गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजपची सत्ता होती. मात्र 2017 मध्ये युती तुटली. आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल. आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही. 2017 मध्ये झालेल्या बीएमसीच्या निवडणुकीत एकूण 227 जागांपैकी शिवसेनेला 84 जागा मिळाल्या, तर भाजपनं तब्बल 82 जागांवर विजय मिळवत शिवसेनेला जोरदार टक्कर दिली. राज ठाकरेंच्या मनसेला अवघ्या 7 जागा जिंकता आल्या. काँग्रेसला 21 तर राष्ट्रवादीला 9 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीनंतर शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक फोडून महापालिकेतली आपली ताकद वाढवली, तर भाजपनं मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका घेतली. हा सगळा राजकीय इतिहास पाहता आता बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. कारण आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा फटका बसलाय. मुंबईतील काही आमदार आणि खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. तसंच पक्ष संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे निवडणूक लढवणार हे उघड सत्य आहे. तर अलीकडच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि भाजप नेत्यांशी वाढलेली जवळीक बरंच काही सांगून जाते. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे अशी महायुती झाल्यास शिवसेनेसमोर आव्हान वाढणार आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे शिवसेनेनं निवडणूक लढवल्यास त्याचा किती फायदा होणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे. मात्र गेल्या निवडणुकीचा विचार करता शिवसेना आणि भाजप पाठोपाठ मुंबईत काँग्रेसची चांगलीच ताकद आहे. पण शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना सत्ता राखणार की भाजप बाजी मारणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी मेघदूत बंगल्यावर घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत थेट उद्धव ठाकरेंवरतीच हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनीच विश्वासघात केल्यानं त्यांना थेट जमीन दाखवण्याचा सल्ला अमित शहांनी दिला. पाहूयात त्या बैठकीत नेमकं काय काय घडले ते. शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. शिवसेनेनं भाजपला धोका दिला. शिंदेंची सेना खरी शिवसेना. मुंबईत येत शिवसेनेला ललकारलं. मुंबईच्या दौऱ्यावरती असणाऱ्या शहा यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी भाजपला धोका दिल्याचा मोठा आरोप केलाय. केवळ 2 जागांसाठी 2014 साली शिवसेनेनं युती मोडल्याचा गौप्यस्फोटही दस्तूर खुद्द शहांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलाय. त्यावेळी मोदी आणि फडणवीसांच्या नावानं मतं मागून जिंकून आल्यानंतर भाजपशीच विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप शहांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केलाय. त्यामुळं उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळाच उडवलाय.
शिवसेनेनं आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंनी धोका दिला. राजकारणात धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईच्या राजकारणात भाजपचंच वर्चस्व राहिलं पाहिजे. आम्ही शिवसेनेला लहान केलं नाही. शिवसेना स्वतःच्या निर्णयांमुळे छोटी झाली. खयाली पुलाव शिजवल्यामुळे शिवसेना फुटून त्यांची वाईट अवस्था झाली आहे. मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वामध्ये आली पाहिजे आणि ती येणार असा संकल्प सर्व कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी ठेवला. भाजपाचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर येणार. अमित शहांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिंगावरच घेतल्यानंतर शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय. शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी भाजपचं मिशन 150 नसून मिसिंग आश्वासन आहेत आणि पंजाब आणि दिल्ली प्रमाणे भाजप भुई सपाट होणार आणि भाजपचा गजनी झाल्याचा पलटवार केलाय. तर राज्यात शिवसेनेचं बोट पकडून भाजप वाढली असून भाजपलाच आता जमीन दाखवण्याची वेळ आली असल्याचा टोला माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी लगावलाय. ते गजनीसारखं आहे बरं का. खूप वर्षांनी आठवण येते काही काही गोष्टींना. त्यामुळे संकोच कोण करते आणि खोटं कोण बोलतंय हे स्पष्ट कळतंय. आणि आदरणीय उद्धवजींनी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात ठामपणे या सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. त्या आजही त्या रेकॉर्डवर आहेत. आपण अजूनही जाऊन पाहू शकता. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आम्ही सर्व शिवसैनिक जमिनीवर आहोत. हवेवर नाही. हे हवेत आहे. हे हवेत आता यांना जमीन दाखवली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. तर शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी मिशन 150 आधी शिवसेनेनं दिलेलं होतं. भाजप त्यांचीच कॉपी करत असल्याची कोपरखळी लगावत खोके आणि बोक्यांचं राजकारण कोण करतंय हे जनता पाहतीये असा टोलाही लगावला. धोके कोण कोणाला देत आहे ते दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत सगळे बघतायत. आणि मुंबईकरांच्या जनतेला तुमचे धोके, तुमचे बोके, तुमचे खोके नकोय. गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवरती असलेली शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आलाय. आता शहांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं मिशन मुंबई महापालिकाचा शुभारंभ झालाय म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. ट्विटच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला. दुसऱ्यांदा फोडाझोडा काय सांगता असा सवाल करत त्यांनी सामनातून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिलं. मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी आत्तापासून शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, मात्र दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले सुरू करण्यात आलेत. शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. फोडा झोडा मजा बघा या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. शिवतीर्थावरच 2 गट पाडून कमळाबाईचा भाजप आनंदानं नाचतोय. मराठी माणूस आपसात लढला जातोय. कमळाबाईचं हेच तर मिशन होतं, पण हे राज्य शिवरायांचं आहे. इथं बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले. ते मेल्या आईचं दूध प्यायलेले नाहीत याचं भान राखा. बाकी सारं शिवतीर्थावरच. अशा शब्दातून पुढील रणसंग्राम किती भीषण असणार याचे संकेत देण्यात आले. जी शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी स्थापली ती यांना विचारून नाही स्थापली. त्यामुळे शिवसेना कशी आहे ती तशीच आहे. ती शिवसेना आजही तशीच पुढे जाते. एकच गोष्ट आठवण करून देईन, उपकाराची जाणीव ठेवा. एवढी मात्र त्यांनी ठेवली पाहिजे. सामन्यातल्या अग्रलेखाला आशिष शेलार यांनीही तितकंच तिखट उत्तर दिलंय. दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता? पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसुलीला कुणी बसवलं? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसलं? फोडा झोडा सोडा. तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरू आहे, त्याचं काय? असे सवाल आशिष शेलारांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले. शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष 2014च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालाय, तर 2019 पासून दोघांमधला संघर्ष अधिक तीव्र झालाय.
आणि आता हा संघर्ष मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात भीषण लढाईमध्ये रूपांतरित होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.